नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. बंधू आणि भगिनींनो, ट्रेनमध्ये प्रवास करताना एका माणसाच्या पायाला नुसता धक्का लागला. तर शहाड येईपर्यंत तो इतका रागाने पाहत होता आणि शेवटी उतराच्या वेळेस त्याने बुथडं धरलंच. इतका राग लोकांच्या मनात असतो. आणि म्हणून असा विचार केला की आपण रागावरच व्हिडिओ बनवायचा. आणि तशी ती आपली शांती पारमिता सुद्धा आहेच. तर इतका राग लोकांच्या मनात का येतो? तसं पाहिलं तर काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर हे विकार आहेत. आणि हे विकार माणसाच्या जन्मापासून माणसाच्या सोबत असतात. प्रत्येक माणसाच्या अंगी हे विकार असतातच, कारण ते नैसर्गिक आहेत. त्याच्यापासून कुणाचीही सुटका नाही. परंतु ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचे संस्कार हे कसे आहेत यावर या विकारांचं मूल्यमापन होत असतं. या विकारांना ज्या ठिकाणी खतपाणी मिळेल असं जर वातावरण असेल तर हे विकार त्याप्रमाणे वाढतात. तसंच ज्या ठिकाणी लोक भांडकुदळ असतील, रागीट असतील, मारामाऱ्या करणारे असतील, अशा ठिकाणी जर एखाद्याचा जन्म झाला तर त्याच्या शरीरामधला जो क्रोध आहे तो त्या क्रोधाला खतपाणी मिळतं आणि तो क्रोध आपलं रूप घेतो. म्हणजे नैसर्गिक गोष्ट आहे. तर हे अनेक प्रकारचे राग लोकांना असतात. काही लोकांना उलटा शब्द बोललेला अजिबात आवडत नाही. जी लोक आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात किंवा पैशाने मोठे असतात, हुद्द्याने मोठे असतात, अशा लोकांना खालच्या लोकांनी, तो खालचा किंवा त्याचा नौकर किती हुशार असला तरी तो नौकर जर त्याला उलटा बोलला तर त्यांना ते अजिबात सहन होत नाही. प्रचंड राग होतो त्यांना. काही लोकांना आपल्या कामात ढवळाढवळ केलेली चालत नाही. ते कसंही काम करू त्यांचं काम त्यांना मान्यच असतं. दुसरा त्यांना चांगलंही सांगत असेल तरी ते ऐकायला तयार नसतात. त्यांना ती ढवळाढवळ केलेली अजिबात चालत नाही. त्याचा त्यांना राग येतो. काही लोक असे असतात ज्यांना स्वतः काही कळत नाही, परंतु ते कुणाचंच ऐकत नाही. त्यांचं कितीही नुकसान झालं तरी त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. पण कुणी ज्ञान सांगण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांचा बीपी मात्र हाय होतो. त्यांना प्रचंड राग येतो. रागाच्या भरात लोक काहीही बोलतात. राग ही वाईट गोष्ट आहे. प्रसंगी हात सुद्धा उचलला जातो. काहींच्या मनामध्ये कोणाविषयी इतका द्वेष असतो की तुम्ही त्याच्याशी कितीही चांगलं वागा, कितीही प्रेमाने बोला, ते आपण म्हणतो ना, कडू कारलं तुपात तळलं त्याचा कडूपणा जाईल कसा. तर असे काही लोक आहेत की
तुम्ही त्यांच्याशी कसेही वागा, कितीही चांगलं वागा, परंतु ते त्यांचा मूळ स्वभाव सोडत नसतात आणि ते मग आपल्याला कोर लावून बोलल्याशिवाय राहत नाही. अशी लोक आहेत. काही लोक असे आहेत की त्यांना दुसऱ्याची स्तुती केलेली आवडत नाही, त्याचा त्यांना राग येतो. त्यांना त्यांची स्तुती केलेली आवडते, पण दुसऱ्याची स्तुती केलेली अजिबात आवडत नाही. कुणाला खरं बोलण्याचा राग येतो. एखाद्याला जर आपण त्याचे दोष सांगितले आणि ते खरे असले तरी त्याला त्याचा राग येतो. कोणाकोणाला खोटं बोलण्याचा राग येतो. असे रागाचे अनेक प्रकार आहेत. काहींचा राग पटकन येतो आणि पटकन जातो. काहींचा 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर राग असतो, परंतु तो जात असतो. काहींचा राग दीर्घकाळ असतो, बदला घेतल्याशिवाय ते शांतच होत नाही. खरं तर आपण मागे सांगितलं की राग हा काय, एक विकार आहे. आणि विकार म्हणजे काय, मनाचा रोग. आणि हा रोग जसं रोग माणसाच्या शरीराला नष्ट करतो, तसा राग सुद्धा माणसाच्या शरीराला नष्ट करत असतो. ज्यावेळेस माणसाला राग येतो त्यावेळेस काय होतं, त्याच्या शरीरामध्ये कशा कशा प्रकारचे बदल होतात. त्याचे डोळे लालबुंद होतात, त्याचं शरीर थरथरतं, त्याच्या हृदयाचं स्पंदन वाढतात, त्याचा श्वास जोरात चालतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमुळे त्याच्या मेंदूवर ताण येतो आणि यातून माणसाचा BP हाय होऊन त्याची तब्येत बिघडण्याची शक्यता असते. म्हणजेच राग हा काय, हा रोगात त्याचं रूपांतर होतं आणि त्याच्यापासून वाईट परिणाम होऊ शकतात. तर बंधूंनो, राग येणं स्वाभाविक आहे, पण राग अनावर होऊ देणं ही फार मोठी गोष्ट आहे. आताच 10-15 दिवसापूर्वी मालाडमध्ये एका किरकोळ कारणावरून ट्रेनमध्ये एका सुशिक्षित प्राध्यापकाची हत्या झाली. हे कशामुळे झालं, क्षणाच्या रागामुळे झालं. प्राध्यापकासारख्या सुशिक्षित माणसाचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि आरोपीला सुद्धा जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे दोघांचं जीवन उद्ध्वस्त झालं. कशामुळे झालं, रागामुळे झालं. म्हणून राग हा वाईटच असतो. राग जर मनात धरून ठेवला तर अनेक नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. आणि म्हणून आपण या रागावर नियंत्रण करणं शिकलं पाहिजे. रागावर उपाय आपण शोधला पाहिजे. तर रागावर काय उपाय आहे, तर आपण भगवान बुद्धांचा आदर्श आपल्या जीवनात ठेवला पाहिजे. भगवान बुद्धाला ज्यावेळेस चिंचा नावाच्या एका स्त्रीने, म्हणजे त्या चिंचाला लोकांनी भडकवलं होतं की भगवान बुद्धांना तू बदनाम कर म्हणून, तर तिने भगवान बुद्धांना बदनाम करण्यासाठी आपल्या पोटावर काठ्या बांधून ती भगवंताच्या प्रवचनाच्या ठिकाणी आली आणि भगवंताला सांगितले की लोकांना उपदेश देण्यापेक्षा हे माझ्या पोटात तुमचं बाळ वाढतंय, त्याचं काहीतरी करा. असं ती 4 लोकात भगवान बुद्धांना बोलली. त्यावेळेस भगवान बुद्धांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता फक्त तिच्याकडे पाहून ते हसले आणि त्या हसण्यामुळे तिला असं वाटलं की भगवान बुद्धांनी ही गोष्ट मान्य केलेली आहे आणि तिला असं वाटलं की माझा विजय झाला आणि ती जोरजोरात त्या ठिकाणी हसायला लागली. आणि हसताना तिचं जे पोट आहे त्या पोटाची हालचाल झाली आणि तिने जे काठ्या पोटाला बांधलेल्या होत्या त्या आपोआप खाली
गळून पडल्या आणि ते सत्य सगळ्या लोकांसमोर उघड झालं. लोकांना कळलं की ही खोटं बोलते. आणि त्यावेळेस लोकांना प्रचंड राग आला. परंतु भगवान बुद्धांना एवढा मोठा कलंक तिने लावला तरी भगवान बुद्धांना तिचा थोडाही राग आला नाही. तर हे अशी उदाहरणं आपण आपल्या जीवनामध्ये बघितली पाहिजे आणि यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. खरं तर राग कुठल्या गोष्टीमुळे येतो हेही आपण पाहिलं पाहिजे. कुठल्या गोष्टीमुळे राग येतो माणसाला, तर आपण एकमेकाची निंदा करतो. ज्यावेळेस ही निंदा, आपण केलेली निंदा दुसऱ्याच्या कानावर जाते त्यावेळेस त्या माणसाला आपला राग येतो. किंवा आपली केलेली निंदा आपल्याला जेव्हा कळते तेव्हा आपल्याला त्याचा राग येतो. त्या माणसाबद्दल आपल्या मनामध्ये चीड निर्माण होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की माणसाने कधी चुगली करता कामा नये. चुगली करणाऱ्या माणसाचाही खूप राग येतो. कारण चुगली करणाऱ्या माणसांमुळे अनेक प्रकारची भांडणं लागतात. अनेक प्रकारचे माणसाच्या जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि त्या जेव्हा कळतात की अमुक अमुक माणसाने आपली चुगली मारली त्यावेळेस आपल्याला त्याचा खूप राग येतो. दुसरा राग कशामुळे येतो? अपशब्द वापरतो आपण. आपले जे शब्द आहेत ते आपण मोजून मापून बोललं पाहिजे. काहीही बोलल्यामुळे लोकांना आपला राग येतो. अजून कशामुळे राग येतो? तर आपण दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेतो त्याच्यामुळे सुद्धा राग येतो. आज बरेचसे लोक असे आहेत की ते नकळत दुसऱ्याची प्रॉपर्टी हिसकावत असतात. कितीतरी लोकांनी आपल्या लहान भावांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलेली आहे आणि त्या लहान भावांना कुठल्याही प्रकारचा हक्क दिलेला नाही. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सापडतात. ज्यावेळेस आपण दुसऱ्यांचा हक्क हिसकावतो त्यावेळेस त्या लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी राग निर्माण होतो. आणि या अशा अनेक असंख्य गोष्टी आहेत ज्या रागाला कारणीभूत ठरतात. आणि एकदा का कुणाच्या मनामध्ये राग निर्माण झाला तर हा राग कधीच निघत नसतो बंधूंनो. आणि म्हणून कुणाला राग येईल असं आपण वागता कामा नये. दुसरी एक गोष्ट आपण बघू शकतो, रागावर आपण नियंत्रण कसं करायचं. तर राग जो आहे त्या रागाला आपण क्षमा जर केली तर आपण त्याचं निरसन करू शकतो. आता रागाला क्षमा करणं, माफ करणं ही काही साधी गोष्ट नाही. याच्यासाठी खूप मोठं समजदार मन असावं लागतं. मनाचा शहाणपणा असला पाहिजे. जर एखादी व्यक्ती समजदार असेल तरच ती समोरच्याला माफ करू शकते. आणि एकदा का माफ केलं तर माणसाच्या मनातला राग हा शांत होत असतो. पण द्वेषाने द्वेष कधीच संपत नसतो. तो प्रेमानेच नष्ट होतो, तो समजदारीनेच नष्ट होतो. आणि म्हणून समजदारपणा फार महत्त्वाचा आहे. दुसऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये नेहमी चांगली भावना ठेवा. सबपे सता सुखी होंतु, सबका मंगल हो, असे आपण नेहमी आपल्या उच्चार आपले नेहमी असे असले पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला राग येतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मौन धारण करणे ही फार मोठी कला आहे. भगवान बुद्धांच्या विपश्यनेमध्ये, विपश्यना या शब्दाचा अर्थच असा काही की घडलेली गोष्ट पाहत राहणे. जर समजा तुम्हाला राग येत असेल, तुमच्या मनात राग असेल तर त्या रागाकडे तुम्ही कुठलीही प्रतिक्रिया न करता
फक्त शांतपणे पाहत राहा. आपोआप तो राग कमी झाल्याशिवाय राहत नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला ध्यान साधनेचा सराव करणं गरजेचं आहे. सर्व उपायांवर हा एक रामबाण उपाय आहे. रागाला कंट्रोल करण्याचा ध्यान साधनेच्या सरावातून किंवा राग आला असेल कुठलीही प्रतिक्रिया न करता त्याच्याकडे पाहत राहणं, त्यामुळे त्याच्यावर बराचसा कंट्रोल येतो. ध्यानातून अनेक प्रकारचे फायदे माणसाला होत असतात. महत्वाचं म्हणजे माणसाला जर राग येत असेल आणि एकदा का आपल्याला ती सवय झाली ध्यानधारणेची, रागाला पाहण्याची, तर आपल्यामध्ये आपोआप रागावर नियंत्रण करण्याची शक्ती येत असते. काही गोष्टी लक्षात घ्यायच्या. आपला माणसाचा राग असेल, माणूस जर आपला असेल आणि त्याचा जर आपल्याला राग येत असेल, आपल्या घरातील लोक असतात, मुलं असतात, बायको असते, भाऊ असतो, यांच्यावर जर आपल्याला राग असेल तर आपण त्यांना प्रेमाने समजावलं पाहिजे. जर आपल्या विरोधकावर आपला राग असेल तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि जी व्यक्ती आपली नसेल किंवा जे आपलं ऐकतच नसेल तर अशा व्यक्तीचा आपण नाम सोडला पाहिजे. राग आणि बुद्धी या एकाच ठिकाणी राहत असतात. राग आला तर बुद्धी आपोआप गायब होते आणि राग नष्ट झाला तर बुद्धी तिच्या जागेवर येते. आणि बंधू आणि भगिनींनो, आपण बुद्धांग शरणं गच्छामि आहोत, म्हणजेच बुद्धीला शरण जाणारे लोक आहोत. परिस्थितीनुसार आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे, तरच आपण सर्व काही ठीक करू शकतो. आणि रागावर जर आपण नियंत्रण केलं तरच आपण आपल्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करू शकतो. भगवान बुद्धाने संपूर्ण हयातभर शांतीचा प्रचार केला. आपण भगवान बुद्धांना काय म्हणतो? विश्वाला शांतीचा महान असा संदेश देणारे, म्हणजे शांतीदूत आहेत भगवान बुद्ध. आणि त्या शांतीदूताचे आपण अनुयायी आहोत. आणि त्या शांतीदूताचे जर आपण अनुयायी आहोत तर आपण आपल्या रागावर नियंत्रण केलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवर आपण राग करता कामा नये. राग नियंत्रण आणण्यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय सांगतात, परंतु काही असो, सर्वात महत्त्वाचा आणि रामबाण उपाय जर कुठला असेल तर त्यासाठी आपण नित्य ध्यानाचा सराव केला पाहिजे. ध्यान करणाऱ्या माणसाला च्या शरीरातून राग नावाचा विकार हा आपोआप कमी होत असतो. आणि म्हणून आपण भगवान बुद्धांचा आदर्श ठेवून ध्यानाचा सराव करून या राग नावाच्या विकारावर विजय प्राप्त करू, एवढेच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. बुद्धाच्या, धम्माच्या, संघाच्या बलाने आपलं सर्वांचं जय मंगल हो अशी कामना व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान.